हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पु ल लेख क्रमांक 39. गुण गायीन आवडी या पुस्तकात वसंत पवार यांच्यावरील लेखामध्ये पु ल यांनी भर्तृहरी रचित नीतिशतकम यामधील श्लोक उद्घृत केला आहे. श्लोक असा आहे: यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ति. याचा गोषवारा असा आहे: ज्याच्याजवळ धन आहे तो उच्च कुळामधील आहे, तो विद्वान आहे, तो शास्त्रांचा ज्ञाता आहे, तो गुणवान आहे, त्याचे वक्तृत्व उत्तम आहे, त्याचे व्यक्तिमत्व सुंदर आहे. सर्व गुण धनाचे आश्रित आहेत. संगीतामधील सासुद्धा कळत नसलेला सिनेनिर्माता संगीत दिग्दर्शकाला गाण्याच्या चाली कशा असाव्यात ते सांगत होता. यावर वसंत पवार यांची हा श्लोक म्हणजे प्रतिक्रिया आहे. गुळ कोठेही असू दे, लगेच त्याच्या सभोवती मुंगळे येतातच आणि त्याला चिकटतात. तसेच धन, संपत्ती, पैसा ज्याच्याजवळ आहे त्यांना नाती सांगून, ओळखी सांगून लोक चिकटतात आणि त्यांच्याकडे असलेले आणि नसलेले गुण त्यांना बहाल करून त्यांची वारे माप स्तुती करतात. तमाम जनता कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी 24 तास धडपडत आहे. कोणी पैसे जवळ नाहीत म्हणून, तर कोणी पैशांमध्ये सतत भर घालण्यासाठी. यात तृप्ती नाही आणि म्हणून किती मिळवायचे याला मर्यादा नाही. अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा यासाठी फार पैसे लागत नाहीत, परंतु मौज, मजा, चंगळ यासाठी कितीही पैसे असले तरी ते अपुरेच आहेत. अशाने समाज बिघडतो आणि वाममार्गाला लागतो. परंतु आम्ही वाममार्गाची व्याख्याच बदलली आहे. क्लबात जाणे, दारू पिणे, जुगार खेळणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. असो, साधकांनी अत्यावश्यक इतकेच धन मिळवावे आणि उर्वरित वेळ प्रभूच्या सन्निध राहावे. हरि ओम.